श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जर अर्थ माहीत करायचा असेल ना तर भावांनो तुम्हाला आहे ना एकदा शिवूरला यावंच लागेल. तर झाला विषय असा भावांनो, सकाळी सकाळी आंघोळ विंघोळ करून म्हटलं चला आपली ट्रॅव्हल फॅमिली ना सगळी इकडे मंदिराकडे गेलेली आहे फिरायला. मग त्यांचं दर्शनही होतं की नाही बघून घेऊ, जरा जाऊन पाहू. मग या हिशोबाने मी चाललो होतो पुढं, पण एवढ्यात मग इथल्या वातावरणाच्या बाबतीत बोलायचं झालं ना भावांनो, सकाळी मोकार थंडी राहते, दुपारची मोकार ऊन लागत आणि परत संध्याकाळी थंडी वाजते, असं काही इकडलं वातावरण आहे. मग सरळ आलो इथं मंदिरात कमानीच्या पाया पडून घेतल्या. मग म्हटलं चला आता मंदिरात इथं आपल्या पाहुण्या रावळ्यांसाठी कशी व्यवस्था केली गेलेली ते पण दाखवून देतो. तर भावांनो, समोर दिसतंय ना ते समोर आपलं त्यांचं प्रसादालय आहे, त्याच्या शेजारी राहण्याची व्यवस्था आहे आणि इथं हीच ती दगडी शिळा आहे. इथे लोक सांगतात की दगडी शिळा ती नेपाळवरून आणलेली आहे, तर तिचं काम अजून बाकी आहे. तिचं पण शिवलिंग तयार होणार आहे आणि हा जो मठ आहे ना भावांनो, हा मठ सर्व आपले प्रदीप मिश्रा महाराजांचा आहे. मग म्हटलं चला एवढं झालं तुम्हाला सांगून, मग म्हटलं चला रुद्राक्षाची पण लाईन दाखवून देतो. मग चाललो होतो सरळ रुद्राक्ष आणायला, पण म्हटलं चाय देवानी इकडे गर्दी तर कमीच आहे, पण पुढे येऊन पाहत होतो काय मोकार गर्दी होती. तर किती वेळ लागत आणि किती वेळ नाही. तर भावांनो, इकडे आजूबाजूला आहे ना सगळं आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक अभिनंदन होतं. मग गर्दी भरपूर होती आणि तेवढ्यात तुमच्या संग बोलता बोलता रुद्राक्षही भेटला मला भावांनो. मला मंदिराचे काही सिनेमॅटिक शॉट्स काढले, म्हटलं सगळ्यांना दाखवून पण देऊ. नमः पार्वतीपतये हर हर महादेव। श्री कपालेश्वर महादेव की जय।